घरात श्री गणेश विराजित झालेत। 10 दिवसांच्या या गणेशोत्सवात एकच नारा 10 दिशांना दिला जातोय, तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांसोबत मोरया का म्हटलं जातं याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे। गणपती बाप्पांसोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे 600 वर्ष जुनी कथा आहे। महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा। 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोस्वामी हे श्री गणेशाचे परम भक्त होते। ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जायचे। मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे। असं सांगितलं जातं की वयाच्या 117 वयापर्यंत मोरया गोस्वामी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणं शक्य होईना। त्यामुळे मोरया गोस्वामी नेहमी दुःखी राहायचे। एका दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन देऊन सांगितलं की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोस्वामी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। देवांनी त्यांना दर्शन दिलं। ही मूर्ती मोरया गोस्वामी यांनी मंदिरात स्थापित केली। त्यानंतर यांची समाधी सुद्धा इथे बांधण्यात आली। हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं। गणपती सोबत इथे मोरया गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की लोक इथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात। पुण्यातील याच नावापासून गणपती बाप्पा मोरया बोलायला सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं। काय मग कशी वाटली तुम्हाला मोरया नावामागची कथा? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।